जर तुम्हालाही माझ्यासारखी आवड असेल घरबसल्या असं काही ना काही करायची, तर शॉपिंग पिशवी आपल्या सर्वांकडे असतातच. तर त्या शॉपिंग पिशवीपासून आज मी अशी छान उशी बनवणार आहेत. तर आधी माझी त्या पिशवीपासूनच बनवलेली होती, परंतु आज मी त्याची कवर वगैरे काढली धुवायला, तर मला उशीची अशी काही अवस्था दिसली. चला म्हटलं आपल्याकडे शॉपिंग पिशवी आहे, तर त्याच आकाराने अशी आतमधून त्याला फोल्ड करून घेतली, कारण दुसरी उशी कवर मला बनवायला आता शिलाई मशीन बंद आहे. तर म्हटलं ती जी आधीची उशी कवर होती तेच याला लावून घेते. तर ती धुवून टाकली मी आणि आता याला छान असं फोल्ड करून याच्यामध्ये सर्व ही जी कात्रण होती ते सर्व याच्यामध्ये टाकून घेऊन वरतून याला शिलाई करून घेतली. आता मी ज्या दुसऱ्या उशी कवर आहेत ना त्या तुम्हाला पुढं दिसतीलच, तर त्या उशी कवर मी घरी शिवलेल्या आहेत. त्याच्यावरती व्हिडिओ मी चॅनलवरती अपलोड केलेला आहे. जर का तुम्हाला बघायचं असेल तर सबस्क्राईब बटनाच्या खाली जे एरो दिसत आहे त्रिकोणाचा, तर त्याच्यावरती क्लिक करून तुम्ही बघू शकता. आता माझी काही दिवस झाले मशीन बंद आहे, त्याच्यामुळं मला हाताने शिवायचा कंटाळा येते. आधी मी म्हणजे खूप दिवस झाले असं की हाताने कधी शिवले नाहीत, माझी मशीन चालू राहायची. पण आता काही कारणामुळं मशीन बंद आहे, त्याच्यामुळं मग हाताने शिवायचा कंटाळा येत होता. आणि ह्या 2 उशा कवर आहेत ना त्या थोड्या थोड्या उसवलेल्या होत्या, तर म्हटलं चला आज असं छान त्याला शिवून घेते आणि त्याही उशाला लावून घेते. कंटाळा Under the boughs where the shadows play, the wind hums songs at the break of day, whispering आणि माझा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट्स करून नक्की सांगा. आणि जर का आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला भेटू अशाच नवीन व्हिडिओ बरोबर.